हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत रहा। तर आजच्या भागामध्ये आता अमित व त्याचे मित्र हॉटेलमध्ये जेवणासाठी निघालेले असतात। ते हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतात तेवढ्यातच तिथे एका टेबलावर गुंड बसलेले असतात व ते गुंड सत्याला मारण्याचा प्लॅन करत असतात। तेवढ्यातच अमित हे सगळं ऐकतो आणि बोलतो, तर आपल्या सत्यादादाला जीवाला तर धोका आहे। हे सर्व ना आता अमित शांतपणे त्या गुंडांकडेच लक्ष देत बसलेला असतो व ते गुंड जो काही प्लॅन करत असतात तो सर्व शांतपणे ऐकत असतो। सर्व प्लॅन व्यवस्थित ऐकून झाल्यावरती आपल्या सत्यादादाच्या जीवाला तर धोका आहे। आता सत्यादादापाशी तर मंजू वहिनी पण आहेत। लगेचच त्यांना कॉल करून हे सर्व सांगायला पाहिजे। मंजूला आता अमित कॉल करतो। तेवढ्यातच मंजू कॉल रिसीव करते व बोलू लागते, अमित हा बोलणारे काय झालंय? अमित बोलतो की आपल्या सत्यादादा। मंजू म्हणते, अरे पुढं बोलशील ना, सत्या काय करतोस नुसता? मंजू वहिनी, आपल्या सत्यादादाच्या जीवाला धोका आहे। इथे ना आम्ही हॉटेलमध्ये जेवायला आलो होतो, तेवढ्यातच गुंड इथे बोलत होते व सत्यादादाला मारण्याचा प्लॅन करत होते। मंजू बोलते, काय? आता लगेचच जो काही प्लॅन ठरलेला होता त्या गुंडांचा अमितने ऐकलेला असतो ते अमित मंजूला सांगू लागतो की आता ना घरी एक मोर्चा येईल आणि त्या मोर्चात काही गुंड वगैरे असतील, ते आपल्या सत्यादादाच्या जीवावरती बेततील। सत्या इकडे मात्र गाढ झोपेत असतो, कारण त्याने गोळ्या औषधं घेतलेले असतात, त्यामुळे त्याला गाढ झोप लागलेली असते। तेवढ्यातच तिथे त्याच्या रूममध्ये गुंड शिरतात। एका गुंडाच्या हातात चाकू वगैरे असतो। तेवढ्यातच मंजूची एंट्री तिथे धडाकेबाज होते व ती तिचं काहीच धट करून आतमध्ये शिरते व गुंडांशी भिडू लागते। लगेचच ती सत्यालाही उठवत नाही, त्या गुंडांशी एकटीच झुंज देते। गुंड सगळे तिथून पळत जातात। तेवढ्यातच इकडे सत्याला जाग येते आणि तो विचारू लागतो, वाघमारे तुम्ही इथं काय करतायत? मंजू सर्व झालेला प्रकार सत्याला सांगते। आता पाहूयात सत्याच्या जीवाला पुन्हा धोका होणार की? सत्या आता मंजूला मागील काही वर्षांमध्ये त्याने काय काय केलं हे सांगणार आहे। हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।